नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. इयत्ता 4थीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी लर्निफाय अकॅडमी व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं या सिरीजचा उपयोग करत आहात. आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण शब्दसंग्रह हा घटक पाहणार आहोत. अतिशय सोपा घटक आहे. वर्गीकरण म्हणजे काय, तर दिलेले 4 पर्याय असतील, त्या 4 पर्यायापैकी एक वेगळा जो पर्याय असणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे. यासाठी आपल्याकडे शब्दसंग्रह जो आहे तो अतिशय चांगला असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं वाचन आपलं असलं पाहिजे, जसं की समानार्थी शब्द असतील, त्यानंतर राज्यातील जिल्ह्यांची नावं असतील, राज्यांची नावं असतील, नद्यांची नावं, धरणांची नावं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची नावं आपली पाठ असणं गरजेचं आहे. त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आणि असेल तर आपण हा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने या घटकावरचे प्रश्न सोडवू शकतो. यासाठी आपण नमुनादाखल काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत आणि मग त्या प्रश्नावेळी तुम्हाला मी ते स्पष्ट करून देईल की नेमकं कुठल्या प्रकारानं आपल्याला तिथं विचार करायचा आहे. आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, पहा. प्रश्न सगळ्यांसाठी सेम असणार आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. जो शब्द वेगळा आहे तो ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे सोहम, समीर, अभिजित आणि नंदिनी. आपण जर याचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की याचं अचूक उत्तर आहे नंदिनी. कारण इतर जी 3 नावं आहेत ती मुलांची आहेत आणि नंदिनी हे मुलीचं नाव आहे, त्यामुळे ते वेगळं आहे, त्यामुळे ते गटात बसत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे नंदिनी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. महाराष्ट्र दिन, दिवाळी, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन. आणि याचं अचूक उत्तर आहे दिवाळी. आपणास माहीतच आहे दिवाळी हा धार्मिक सण आहे आणि इतर जे 3 आहेत ते आपले राष्ट्रीय सण आहेत, लक्षात घ्या. महाराष्ट्र दिन 1 मे हा राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा देखील राष्ट्रीय सण आहे आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा देखील राष्ट्रीय सण आहे. फक्त दिवाळी हा धार्मिक सण असल्यामुळं तो पर्याय आपला इथं वेगळा निघणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. गटात न बसणारा शब्द ओळखा. कर्नाटक, परभणी, नाशिक, जालना. 4 पर्याय आहेत आणि 4 पर्यायापैकी कर्नाटक हे त्याचं अचूक उत्तर आहे. याचं कारण कर्नाटक हे राज्याचं नाव आहे. आपल्या भारत देशात जी राज्य आहे त्या राज्यातलं एक राज्य आहे कर्नाटक. आणि इतर जे 3 आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची नावं आहेत, लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यापैकी 3 नावं मी या ठिकाणी घेतलेली आहेत आणि कर्नाटक हे राज्याचं नाव असल्यामुळं इथं पर्याय कर्नाटक हा आपल्याला निवडावा लागेल. पुढे जाऊयात. गटात न बसणारा शब्द ओळखा. नभ, मेघ, आकाश आणि आभाळ. आपण जर पर्याय नीट पाहिले तर याचं अचूक उत्तर मेघ आहे. कारण नभ, आकाश आणि आभाळ हे 3ही समानार्थी शब्द आहेत. आकाशचे किंवा आभाळाचे म्हणूया आपण. आणि मेघ हा ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळं पर्याय मेघ हा इथं वेगळा निघणार आहे. पुढचा प्रश्न. गटात न बसणारा शब्द ओळखा. कोयना, जायकवाडी, कृष्णा आणि राधानगरी. आपण जर नीट निरीक्षण केलं, नीट वाचले तर आपल्याला असं लक्षात येत आहे या ठिकाणी धरणांची नावं दिलेली आहेत. कोयना हे धरणाचं नाव आहे, तसंच ते नदीचंही नाव आहे, लक्षात घ्या. जायकवाडी हे धरणाचं नाव आहे, राधानगरी हे धरणाचं नाव आहे आणि कृष्णा हे फक्त नदीचं नाव आहे. म्हणजे आपण इथं जर विचार केला तर असं दिसतंय की इतर जी 3 आहेत ती धरणाची नाव आहेत आणि कृष्णा हे फक्त नदीचं नाव असल्यामुळं कृष्णा हे याचं अचूक उत्तर असणार आहे. कृष्णा हा पर्याय इथं वेगळा आहे, लक्षात घ्या. कोयना हे फक्त इथं आपल्याला धरण म्हणून अपेक्षित आहे, नदी म्हणून नाही, हे लक्षात ठेवा. गटात न बसणारा शब्द ओळखा. बेडूक, कासव, मासा आणि खेकडा. आपण नीट विचार केला तर इथं मासा हे याचं अचूक उत्तर असणार आहे. कारण बेडूक,
कासव आणि खेकडा हे 3 प्राणी असे आहेत की ते पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात. फक्त मासा हा एकमेव प्राणी यामध्ये असा आहे की तो फक्त पाण्यातच राहू शकतो आणि त्यामुळे तो वेगळा आहे, लक्षात ठेवा. पुणे, नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्र याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र, कारण महाराष्ट्र हे राज्याचं नाव आहे आणि इतर जी आहेत ती शहरं आहेत किंवा जिल्हे आहेत म्हणूयात आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातले. त्यामुळे महाराष्ट्र हा पर्याय इथं वेगळा निघेल. पुस्तक, घर, शाळा, मंदिर. आता याचं अचूक उत्तर आहे शाळा. कारण सांगतो, पुस्तक ते पुस्तक म्हणतो आपण, म्हणजे नपुसकलिंगी शब्द आहे ते पुस्तक. ते घर नपुसकलिंगी शब्द आहे. ते मंदिर नपुसकलिंगी शब्द आहे. आणि शाळा ती शाळा म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे, लक्षात घ्या. त्यामुळे शाळा हा पर्याय इथं वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारा शब्द ओळखा. सफरचंद, आंबा, जांभूळ आणि बोर. याचं अचूक उत्तर आहे सफरचंद. कमी बी किंवा छोटी बी असणारं फळ आहे आणि इतर जर पाहिलं आपण तर मोठी बी असणारी फळ आहेत आणि त्यामुळे तो पर्याय इथं वेगळा आहे. मेथी, पालक, तांदळी आणि बटाटा. याच्यामध्ये बटाटा हे अचूक उत्तर आहे. सर्व नावं भाज्यांचीच आहेत, फक्त इतर ज्या 3 आहेत मेथी, पालक आणि तांदळी ही पालेभाज्यांची नावं आहेत आणि बटाटा ही फळभाज्या आहे. तर अशा प्रकारे आज आपण वर्गीकरण शब्दसंग्रह हा घटक पाहिलेला आहे. अतिशय सोपा घटक आहे. तुमचा शब्दसंग्रह चांगला असेल, वाचन चांगलं असेल, वेगवेगळ्या बाबींची यादी आपल्याकडे असेल तर निश्चितपणे आपण हे अचूक प्रकारे प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तुम्ही आपल्या राज्यातील जिल्ह्यांची नावं लक्षात घ्या. राज्यांचे नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. धरणांची नावं, नद्यांची नावं, समानार्थी शब्द, भाज्या, फळे, प्राणी, वनस्पती, पक्षी, धार्मिक सण, राष्ट्रीय सण, अशा सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या की निश्चितपणे त्याच्यावर आधारित असे प्रश्न आपण अचूक सोडवू शकतो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.